नमस्कार, मी चैत्राली तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आता इथे सगळ्या गप्पा गोष्टी चालू होत्या. माझी मावशी आली होती, तर आम्ही जेवण वगैरे बसलेलो आणि म्हटलं चला आता गप्पा मारूया. आणि त्यामध्ये माझा लेकाने हा व्हिडिओ काढत होता. आई इकडे तयारी करत होती. काय नाही ग, तिथे आपल्याला काय तिथे तयार व्हायचं, काय झोपायचं नाही. काय करू खाल्लेलं ह्याच्यामध्ये न्यू आलं हे. हां, हे वालच आईस्क्रीम बस. बस. तर आम्ही निघालो आहोत आता आईस्क्रीम पार्टीला. मावशीकडून स्पॉन्सर आहे आईस्क्रीम. चला मग. अरे देवा. देवा. तर आम्ही आता लिफ्ट मध्येच आहोत. आता खाली जाणार आहोत. आईस्क्रीम कोणाला हवंय? मला पण तीच देणारी आहे. माझ्या नातवाला आईस्क्रीम अरे इथून जायचंय ना आपल्याला. आणि एक सेकंड, आणि सगळ्यांना तिकडे तर आम्ही सरप्राईज आहे काय आम्ही घेणार आहे. आणि बरोबर. आणि सांगणार नाही तर भेटूया आईस्क्रीम मध्ये. डोनट नाही, ते ह्याचे रे आपण घेतलेलं नाही मॅग्नम. मॅग्नम. हा, मला असं वाटतंय की मला मॅग्नम खाऊसं वाटतंय. अच्छा, पण 70 रुपयाची आईस्क्रीम. ती 70 रुपयाची आईस्क्रीम आहे. खूपच कुत्रे घुमतात, जरा भीतीच 70 वाटते. रुपयाची आईस्क्रीम. मॅग्नम कारण टेस्टी देखिए. असतं ते. देखिए. मग बहिणी आलो आईस्क्रीम खायला आणि एवढे सारे फ्लेवर होते इकडे बघा. तर काही डिसाईड होत नव्हतं. फायनली डिसाईड झालं. आम्ही सुरुवात केली खायला. ते फोडाफोडी चालू आहे आईस्क्रीमची सध्या. दाखव. हा, हे आहे आमचं मँगो आईस्क्रीम. दाखव त्याचा रॅपर, दाखव कोणता आहे फ्लेवर. हा, आमरस. मावशीने पण ओरिओज घेतला आहे भाज्यासोबत. मस्त मस्त. हे बघा, पूर्ण नको फोडूस, जेवढं जातं तेवढंच फोड ना. केवढं काय मी माहिती, मी खाल्लंय प्रेग्नेन्सी मध्ये हेच खात होती. तेव्हा आंबा नाही मिळाला म्हणून हे खात होती. आणि हे आहे माझं, एकदम टेस्टी आहे. हे पण मी प्रेग्नेन्सी मध्येच खाल्लं होतं. कोणतं हे? ट्विस्टर मँगो. हे बघा, हे माझं आईस्क्रीम मस्तच आहे. मी हे खाल्लं होतं ऑलरेडी प्रेग्नेन्सीमध्ये. ते खूपच छान होतं. तर मला इथे दिसलं तर म्हटलं चला खाऊया. आमरसचं पण मी तेच खाल्लं होतं. मावशीची स्पॉन्सरशिप आईस्क्रीमची. आता उद्या बघू. मग अर्णव, कसं वाटतंय आईस्क्रीम खाताना? खूप मस्त. सुंदर, छान. तुला कसं वाटतं आई? ओरिओचं बिस्किट, ओरिओचं आईस्क्रीम फार आवडलं. खातच वाटतं. रत्नागिरीला खरंच छान आहे तो. रत्नागिरीला गेल्यासारखं, कोकणात गेल्यासारखं वाटतं. क्वालिटी आहे ना. मग तशाच प्रकारे निघायची वेळ झाली होती माहेरून. आणि त्या आईने अधिक मासाची तयारी केली होती. तर इथे माझी मावशी होती, तिने पण आम्हाला अधिक मासाचं वाण दिलं आणि मग आम्ही निघणारच होतो. तर खूप कसं तरी वाटत होतं खरं तर, कारण खूप दिवसांनी मी आलेली आणि त्याच्यामध्ये पण मी 15 दिवस राहिलेली फायनली. तर काही अडीअडचणी न येता, नाही तर माहेरी गेल्यावर काय नाही काहीतरी, हा आजारी पडला या तो आजारी पडला, मी आजारी, असं चालूच असायचं. आणि मग मी घरी रिटर्न यायची लवकर. तर यावेळी राहिली तर आईचं पण इथे अधिक मासाचं चालू होतं. आम्हाला दोघांना करत होती आई. तर ते झालं आणि निघालो आम्ही. तर इथे यांना खूप गरम होत होतं, मलाही खूप गरम होत होतं कारण दिवा लावला होता.
आणि फॅन बंद होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता किती गरमी चालू झाली आहे. परत पाऊस पडतोय मध्ये मध्ये, पण काही अर्थ नाही आहे त्याला. तर इकडून आम्ही निघालो आणि माहेरचा प्रवास इथे संपला. आता बघू कधी जमतं आहे परत तिकडे जायला, कारण बाबू लहान असल्यामुळे काय सारखं जाणं येणं होत नाही. तर ते झालं. आणि इथून इथे मी अर्णवला सांगत होती आई बापांच्या पाया पड, मावशीच्या पाया पड, जेणेकरून तो तिथे आतमध्ये होता त्यामुळे ते राहिलं होतं. तर इथे माझ्या पप्पांना खूप वाईट वाटत होतं ॲक्च्युली, आणि मला पण नेहमीच वाईट वाटतं, पण मी दाखवत नाही, कारण का ह्यांना कशाला वाईट वाटेल, काय नाही काहीतरी उगाच नको, म्हणून मी ते देवाच्या पण पाया पडली आणि आम्ही निघालो. तर पप्पा पण म्हणजे बाबू जात होता, एवढ्या दिवसाने आलेला पहिल्यांदा आणि निघाला आहे. एवढे दिवस आम्ही एकत्र घालवले बाबूसोबत, असं सगळं ते त्यांना सगळं आठवून वाईट वाटत होतं. पण मी काय त्याचा व्हिडिओ काढला नाही. ते पण माझा चेहरा खूप नर्वस झाला होता, पण शेवटी मी पुढे गेल्यावर रडलीच. पण खूप पप्पा रडले का मला वाईट वाटतंच, त्यामुळे मला आवडतच नाही तसं काही, म्हणून मी खूप माझे अश्रू थांबवते. आम्ही इथे खाली आलो आणि फोटोज वगैरे काढले. तो कोणाचा निधीचा आहे ना? आणि व्हिडिओ चालूच होते. माझ्या बहिणीबरोबर मावशीबरोबर मी व्हिडिओ काढत होती. नाही ह्याच्या तयारीत जाऊसं वाटत नव्हतं, पण काय करणार, माझ्याकडे. जायला तर पाहिजेच. असं आहे मुलीचा जन्म की माहेर सोडून सासरी जावंच लागतं. सासरी म्हणजे ते आपलंच घर असतं. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर आता तुम्ही बघणार आहात माझ्या घरचे ब्लॉग्स. तर जेही काही तुम्हाला ब्लॉग्स आवडले असतील त्याला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक्स करा, शेअर करा माझ्या चॅनलला आणि कमेंट्स करून सांगा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.